त्यावेळेस मी छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री येथील नगरपंचायत मतदान केंद्रावर इथेही आपण बघतोय की मोठ्या संख्येने नागरिक सकाळपासून येत आहे आणि मतदानासाठी रांगा लावत असल्याचं चित्र आहे। खरं तर राज्यात थंडीचा कडाका वाढलाय। अगदी या मतदान केंद्रावर सुद्धा सकाळी 12च्या आसपास तापमान होतं, मात्र तरी सुद्धा नागरिक मोठ्या संख्येने येत आहे। हे एक सुखावह चित्र म्हणावं लागेल आणि नागरिक मतदानासाठी रांगा लावत आहे। राज्यात 23 नगर परिषद नगरपंचायत तर मराठवाड्यात 6 नगर परिषद नगरपंचायतसाठी हे सगळं मतदान होत आहे आणि हे सगळं मतदान 5:30 वाजेपर्यंत सुरू राहील आणि त्यानंतर लागलीच उद्या 288 नगरपालिकांसाठी राज्यात निकाल असणार आहे। खरं तर या राज्यात या निवडणुकांचे निकाल फार महत्त्वाचे असणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या नंतर नगर परिषदा निवडणुका झाल्या होत्या आणि त्यावेळेस युतीत कुणीही लढलं नाही, महाविकास आघाडीत कुणीही लढलं नाही। एकमेकांवर जोरदार टीका टिप्पणी या निवडणुकीत झाली, त्याच्यामुळं सत्ताधाऱ्यांनाही नुकसान झाल्याचा अंदाज आहे आणि त्यामुळेच की काय महापालिका निवडणुकीमध्ये आता सगळे युतीवर लढण्यावर ठाम आहे। मात्र उद्याचा निकाल हा निर्णायक ठरणार आहे। या निकालाला कोणाला किती यश मिळतं यावरच युतीच्या जागा वाटपाचं भवितव्य अवलंबून आहे। तुर्तास मतदानाला सुरुवात झालेली आहे, अगदी शांततेत मतदान सुरू आहे। यावेळेस मतदानाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या मतदानावेळी नगर परिषदांच्या मतदानावेळी अनेक ठिकाणी 2 गट आमने सामने आले, काही ठिकाणी तुंबळ हाणामारी सुद्धा झाली, पोलिसांनी गुन्हे दाखल केले। त्यामुळे यावेळेस पोलिसांनी मोठा फौजफाटा मतदान केंद्रावर ठेवलेला आहे। कुठलीही घटना, अनुचित घटना घडू नये याची दक्षता ही सगळी मंडळी घेताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।